11 मेला लग्न होतं, 20 मेला हनीमूनला जातात आणि 23-24 मेच्या दरम्यान त्यांचा घरच्यांशी संपर्क तुटतो आणि 2 जूनला नवऱ्याचा मृतदेह चेरापुंजीच्या एका खोल दरीमध्ये सापडतो आणि पत्नी सोनम बेपत्ता असते। त्यानंतर मेघालय पोलिसांची शोधाशोध सुरू होते आणि 17 दिवसानंतर उत्तर प्रदेशातील एका चहाच्या ढाब्याजवळ पत्नी सोनम ही सापडते आणि पोलीस तिला रिमांडमध्ये घेतात। रिमांडमध्ये घेतल्यानंतर ज्या गोष्टी समोर येतात त्या ऐकून सर्वांनाच धक्का बसतो। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ राजा रघुवंशीचा खून पत्नी सोनमने का आणि कशासाठी केला। एखाद्या चित्रपटाला पण लाजवेल अशी मर्डर मिस्ट्री या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ। उत्तर प्रदेशात राहणारे राजा रघुवंशी यांचं लग्न सोनम गुप्ताशी 11 मेला होतं आणि 20 मेला दोघे जण हनीमूनसाठी मेघालय येथील शिलाँगला जातात। आधी ते गुवाहाटी येथे कामाख्या देवीचे दर्शन घेतात, तिथून ते 21 मेला शिलाँगला जातात आणि 24 तासाच्या आत म्हणजे 23 मेला त्यांचा संपर्क तुटतो। सगळीकडे सर्च ऑपरेशन सुरू होते आणि 2 जूनला चेरापुंजी येथील दरीत राजाचा मृतदेह सापडतो। मृतदेह शेजारी सोनमचे कपडे आणि एक स्कूटीसुद्धा पोलिसांना सापडते, परंतु सोनम बेपत्ता असते। सोनम का बेपत्ता झाली याचे नवनवीन तर्कवितर्क लावले जातात। सोनमचं अपहरण झालं आहे, तिला काही लोकांनी किडनॅप करून बांगलादेशात नेले आहे आणि बांगलादेशात तिला विकले अशी माहिती समोर येते, परंतु उत्तर प्रदेशातील एका ढाब्याहून सोनम जेव्हा तिच्या घरच्यांना फोन करते त्यावेळेस सगळा रहस्याचा उलगडा होतो। सोनमच्या वडिलांचं मध्य प्रदेशमध्ये फर्निचरची छोटीशी फॅक्टरी होती। त्या फॅक्टरीमध्ये राज कुशवाहा नामक व्यक्ती मॅनेजर म्हणून काम करत असते आणि सोनमचं रोजचं येणं जाणं त्या फॅक्टरीमध्ये असते आणि त्यातूनच राज कुशवाहा आणि सोनम यांची ओळख होते। नंतर मैत्री होते आणि या मैत्रीचे रूपांतरण प्रेमात होते, परंतु सोनमचं लग्न राजा रघुवंशी याच्याशी होतं आणि तिथूनच या प्रेम प्रकरणाला नवीन वळण लागते। सोनमने हनीमूनसाठी मेघालयला जाण्याचे ठरवते। राजाची इच्छा नसताना सुद्धा ती तिकीट काढते आणि सोबत 9 लाख कॅश घेते अशी माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली। 22 मेच्या एका होमस्टेच्या CCTVच्या माध्यमातून एक धक्कादायक माहिती समोर आली की ती कोणाच्या तरी संपर्कात होती। शिलाँग पोलिसांच्या माहितीनुसार सोनम आणि राज कुशवाहा या दोघांनी मिळून खुनाची प्लॅनिंग केली होती। राजने 3 कॉन्ट्रॅक्ट किलर हायर केले होते। आकाश, विशाल आणि आनंद हे तिघेही शिलाँगमध्ये होते। यानंतर ते तिघेही चेरापुंजी येथे पोहोचतात आणि प्लॅनिंगनुसार सोनम राजाला ठरलेल्या ठिकाणी घेऊन येते आणि त्या ठिकाणी ट्री कटरच्या साहाय्याने ते तिघेही जण राजाची निर्गुण हत्या करतात। त्यानंतर सोनम बेपत्ता होते, परंतु 17 दिवसानंतर अचानक रविवारी मध्यरात्री 1च्या दरम्यान उत्तर प्रदेशातील गाजीपूरमधील एका धाब्यावर पोहोचते आणि तेथील एका कर्मचारीचा फोन घेऊन घरच्यांना कॉन्टॅक्ट करते। 5 मिनिट बोलल्यानंतर ती बेशुद्ध पडते। सोनमचा भाऊ पोलिसांशी कॉन्टॅक्ट करून तिचा ॲड्रेस पाठवतो। पोलीस तिला ताब्यात घेता ती पोलिसांना सांगते, मला इथे अपहरणकर्त्यांनीच आणलं। पोलिसांनी सोनमचे कॉल डिटेल चेक केले, त्यानुसार सोनम ही राजा रघुवंशीचा हत्येचा मास्टर माइंड जो राज कुशवाहा त्याच्याशी तासनतास बोलायची। राजाच्या आईने दिलेल्या मुलाखतीनुसार राजाने आईला एक हिंट दिली होती की सोनमला माझ्यामुळे काहीही इंटरेस्ट नाही। त्यावर त्याची आई सोनमशी बोलते, पण त्यावेळेस सोनम आपण कामात व्यस्त असल्यामुळे जास्त बोलत नाही असे कारण देऊन वेळ मारून नेते। उमा रघुवंशी यांनी अजून एक धक्कादायक माहिती सांगितली की राजाची इच्छा नसताना सुद्धा सोनमने शिलाँगचा प्लॅन केला आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे सोनमने फक्त जाण्याची तिकीट बुक केली होती, परत येण्याचं नाही। आणि त्यांनी असा आरोप केला आहे की सोनमसोबत दागिने आणि बँकेतून 9 लाखाची कॅश घेऊन गेली होती। हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे होत चालले। पोलीस तपास करत आहे, यातून कुठल्या गोष्टीचा उलगडा होत आहे ते आपण बघूच। यावर तुमचं काय मत आहे हे कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचवा। चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।